नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आताच मी जस्ट उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि चहा पियालो. चहा पण मस्त होती इकडची. आणि आता आम्ही निघालो आहे लेहसाठी, जे की लेह लडाख ते सगळं करणार. आणि लेह लडाखमध्ये 2 ते 3 दिवसाचा स्टे असेल परत. आणि मग तिकडून श्रीनगरला परत रिटर्न होईल. सो लडाख आम्ही 2-3 दिवसामुळे जेवढा कवर करू शकतो तेवढा कवर करायचा ट्राय करू. आणि पूर्ण ना काल एवढी इथे थंडी नव्हती, पण एवढ्या दिवसापासून म्हणजे पूर्ण क्लायमेट वगैरे चेंज आहे आणि पाण्यापिण्यामध्ये पण चेंज आहे. तर पूर्ण घसा वगैरे सुकला आहे, म्हणजे थ्रोट इन्फेक्शन झालं आहे थोडं. आणि सर्दी पण होती, पण सर्दी झाली कवर. आणि लिप्स वगैरे फाटतात येतं. कालच आम्ही जाऊन वेस्लिन वगैरे पण घेतली, कारण इकडे जरा जास्तच म्हणजे बोलतात ना टेम्परेचर जास्तच लोला गेलेला. आता एवढा नाही, कारण सकाळचं काय कडक ऊन असतं इकडे. आणि हे आपल्या हॉटेलचं एंट्रन्स आहे आणि हे पूर्ण हॉटेल आहे जिकडे आपण स्टे केला काल रात्री. आणि इकडे अजून तयारी चालू आहे. कारगिल मागे राहिला, पण रस्ता अजून मोठा होता. हाय अल्टिट्यूडमध्ये प्रवास सुंदर असतो, पण बॉडीसाठी तेवढाच चॅलेंजिंग पण असतो. जर्नीमध्ये भूक पण महत्त्वाची असते, म्हणून आम्ही आलो एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आता आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला, पण मॅगी एकदम पाण्यासारखी बनवलेली, ठीकठाक होती, एकदम चांगली नव्हती. खायची म्हणून खाल्ली. त्यानंतर एक चाय पियालो. तर बघूया, आपल्याकडे तर जाऊन खाय प्यायचं आहे बसमध्ये, ते खाईन काहीतरी थोडं. त्यानंतर आम्ही पोचलो मुलबेक मोनास्ट्री, लडाखमधला एक खूप प्राचीन बुद्ध धार्मिक स्थळ. लेह कारगिल हायवेवर असलेली ही जागा प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला थांबायला मजबूर करते. इथे डोंगरात कोरलेली मैत्रेय बुद्ध यांची मूर्ती आहे, साधारण 7 ते 9 मीटर उंच. आणि हे रॉक कार्विंग लडाखच्या हिस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. लडाखमधील बुद्ध संस्कृती प्रत्येक मोनास्ट्रीमध्ये दिसते. हे आहे प्रेयर व्हील. हे फिरवण्याची परंपरा आहे इथे. मन शांत राहावं आणि चांगले विचार पुढे जावे म्हणून. हे म्हणजे आपल्या लडाखमधले फक्त 3च मंदिर आहेत, त्यातलं हे एक मंदिर आहे बुद्धांचं. आणि चांगलं होतं मंदिर, एकदम आतमध्ये शांतता वाटवती आणि मस्त होतं मंदिर. तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स बघून तुम्हाला समजलंच असेल. आणि फोटोज वगैरे पण एकदम मस्त आले आहेत आमचे. तर ते तुम्ही इंस्टाग्राममध्ये चेक करू शकता, त्यासाठी फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो नमिकाला पाससाठी, जे की 20 किलोमीटर लांब होतं. तर आम्ही स्वतःला भजनात रमवून घेतलं. घसा पूर्ण बसलाय, आवाज पूर्ण फाटलाय आमचा, पोट बीट पूर्ण फाटले, तरी आमचं भजन चालू आहे. फुल जोशमध्ये आमचं भजन चालू आहे. भजनात टाइम कसा गेला समजलंच नाही आणि आम्ही पोचलो नमिकाला पास. बघा, नमकीला पास. आय लव्ह ब्रो इथे दिलं. आणि हे बघा, आपण आता 12,198 फीटवर आहे. आय लव्ह नमिकाला. इथे आय लव्ह इंडियाचं पण आहे प्रॉपर. हे बघा, इथे प्रॉपर त्याचा मॅप दिला आहे नमिकालाचा, की पँगॉन्ग लेक, लेह. ह्या उंचीवर राहून एक ड्रीम जन्माला आलं. ऑलमोस्ट सगळे एक तगडे बाईक्स घेऊन मस्त टुरिंग करायला येतात. माझा पण मी म्हणजे आपले जे श्रीमान भाई आहेत, श्रीमान भाईचे ब्लॉग्स वगैरे बघितलेले, ज्यामुळे त्याने टुरिंग केलेली. मी फर्स्ट टाईम टुरिंग तिकडेच बघितली. त्यापासून माझं एक स्वप्न तर आहे आणि ते स्वप्न एक दिवस तरी कंप्लीट करणार, की भाई लडाख एकदा मित्रांसोबत टुरिंग करायचे, ऑफ रोडिंग करायची आहे. सो एक दिवस तरी ते स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. आणि असं नॉर्मल नाही, पूर्ण सेफ्टी, सगळे आपले जे सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत त्याच्याबरोबर सगळं
की जय माता की जय हर हर महादेव 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी। त्यानंतर आम्ही पोचलो फाटूला टॉपला. क्या आपके चैनल का नाम क्या? नाम पॉपुलर है नाम पॉपुलर नाम पॉपुलर. नाम मतलब मैं कन्नड़ में अंतु इंतु गुरु फाइनली श्रीनगर ಮತ್ತೆ RX 100 घेऊन आलाय बंदा भाई. RCB चा फॅन आहे मजबूत आणि टुरिंग साठी आलाय. फुल टेंट वगैरे सगळं घेऊन. आणि तोरस्ತೀನಿ ब्रो, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या रस्त्यांना बनवणाऱ्या लोकांची गोष्ट कधी समोर येतच नाही. ಹಿಂದೆ ऑल द बेस्ट बाय. आवाजच बघ भाई. 2 स्ट्रोकची गाडी आहे भाई आणि आवाजच भाई कडक. सायन्सचं मॉडिफाईड आता आम्ही फाटूला टॉप क्रॉस केला जो की 13,000 नाही होता 13,479 फीट होता. आता आम्ही चाललो आहे पुढे आणि जसं जसं पुढे जातो तशी तशी अजून थंडी वाढते म्हणून आता तुम्ही बघू शकता जॅकेट घातला परत. त्यानंतर मस्त डोंगर बघत आम्ही पोचलो मूनलँड म्हणून एका जागेवर. मूनलँड हे पृथ्वीवर चंद्रासारखी दिसणारं एक ठिकाण आहे जे की खूप सुंदर आहे. लतेश काकांनी हे फळ आणले जे इकडचे लोकल फळ आहे. ॲप्रिकॉट बोलतात त्याला. टेस्ट केली एकदम घाण आहे. एकदम घाण आहे आणि बोलतात की त्याला काय काय आहे म्हणजे फायदे वगैरे आहेत याच्या तेलाचे वगैरे. ठीक आहे आता काय बोलू. आम्ही खाऊन बघितलेलं घाण आहे आणि 100 रुपयाचे आहे ते. यापेक्षा 100 रुपयामध्ये आम्ही काहीतरी वेगळं खाल्लं असतं. काका हे ब्लॉग बघतील तर आम्हाला शिव्या घालणार आहे. कसं आहे ते टेस्टला कसं आहे? नाही खाल्लं आम्ही. फर्स्ट क्लास आहे. ठीक आहे. सचिन काका टेस्टला कसं आहे ते? टेस्टला एकदम मस्त आहे आणि एकदम आंबट गोड लागतं. आज आम्ही एका जागेवर थांबलो आहे. खालसी म्हणून एक हे सिटी आहे तिकडे आता जेवणासाठी थांबलो आहे. तर आता इथे जेवू वगैरे थोडा रेस्ट करू आणि नंतर मग फ्रेश होऊन निघू आम्ही. मस्त जेवण आलं मेरा आहे. ही आपली थाळी आहे मस्त आणि बाकी सगळ्यांचा सॅलेड. पनीर बटर मसाला. त्यानंतर आम्ही पोचलो मॅग्नेटिक हिलला. लडाखमधला एक खूप फेमस आणि मिस्टिरियस प्लेस. इथे गाडीचं इंजिन बंद केल्यावर पण ती वर चढत जाते असं दिसते. खरं तर ही मॅग्नेटिक पॉवर नाही, हा एक ऑप्टिकल इल्युजन आहे असं सायंटिस्ट सांगतात. रस्त्याचा स्लोप असा डिझाईन झाला आहे की आपल्याला वर चढतोय असं वाटतं, पण ते स्वतः एक्सपिरियन्स केल्यावर मनात थोडी मिस्ट्री राहतेच. इकडच्या आम्ही आता एका शॉपमध्ये आलो आहे जिकडे की मॅग्नेटिक हिललाच आहे हा शॉप. जिकडे की सगळ्या काय गोष्टी आहेत लडाखमधल्या काय पण घ्यायचे असतील तर. जॅकेट्स वगैरे आहे, कॅप्स आहे, ते ग्लव्स वगैरे आहेत. लेह आता दूर नव्हता, पण प्रवास अजून संपला नव्हता. त्यानंतर आम्ही फायनली पोचलो आमच्या हॉटेलवर. आपण इथून आता आतमध्ये आलो. ही आपली गाडी इकडे लावली आहे आणि
हा हॉटेल आपण आता घेतलं आहे, जे की आपण 3 नाईटसाठी असणार आहे इकडे. आणि ते पेंटिंग्स वगैरे हा बहुतेक काउंटर आहे त्यांचा, रिसेप्शन. हा रूम आपण फायनल केलाय. मस्त एकदम. हे बघा आम्हाला. तर आम्ही आता जो रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, फर्स्ट टाईम, म्हणजे एकदम असा वेगळाच रेस्टॉरंट आहे. इकडे म्हणजे थंडी वगैरे एवढी आहे ना लडाख साईडला, सो इथे म्हणजे पंखा बिंका काय नाही रूममध्ये. म्हणजे असं बोलतात की म्हणजे खिडकी वगैरे ओपन ठेवली तर त्यामध्येच हवा वगैरे होऊन जाणार, म्हणजे गरम वगैरे तर नाही होणार तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, या जागेचे जे ओनर आहेत ते 75 एज आहे त्यांचं. त्यांना बघून तुम्ही एवढे फिट आहेत ना, ते त्यांना बघून तुम्ही बोलणार पण नाही की ते 75 एजचे. म्हणजे खरंच मस्त. त्या लोकांनी त्यांनी हेल्थ मस्त ठेवली आहे स्वतःची. आणि बाकी काय बोलणं वगैरे आमचं झालं. एकदम स्वस्तामध्ये रूम भेटल्या आणि ठीकठाक रूम आहे एकदम. पण हे बघा, हे ते काका आहेत जे की ओनर आहे. से हाय टू माय ब्लॉग. से हाय टू माय ब्लॉग. आय एम ब्लॉगिंग. आय एम यूट्यूबर. Okay. Oh, really? Good. Yeah. से हेलो टू माय ब्लॉग. Hi. Hello. Hello. I study in Mumbai. I just completed my graduation and I am a graphic designer. Graphic design. Yes, yes. That's interesting subject, no? Yes, yes. Very good. Well, you studied in Mumbai. Yes, yes. Graphic. What Yes. kind of graphic you do? Digital or any kind? Everything. Also, I am in video editing also, and I have completed my VFX diploma also. You're freelancer. Yes, yes. Huh? Mumbai is still. Yes. How Thank old you. are you? How old are you? I am just 22. You're just a kid, huh? Yes, yes. I'm 75. I know you tell. Okay. थँक यू. भाई तुटकी फुटकी इंग्लिश होती. ठीक आहे. आता आपण मी एक तर पहिली बात ओळखत नाही त्यांना, आणि ते आपल्यापेक्षा एवढे वयाने होते तर थोडी म्हणजे बोलतात ना, थोडंसं आपलं हे म्हणजे बोलणं हलत ना, काय बोलतात त्याला, काहीतरी होणार ते तुम्ही समजून जा काय होणार ते. पण विचार करा, ते 75 एजचे आहेत आणि ते त्यांना बघून असं कोण बोलणार पण नाही की ते म्हणजे हे पूर्ण जे आहे त्याचे ओनर आहेत. आणि सांभाळतात आम्हाला. रूम वगैरे पण ते दाखवत होते, म्हणजे ओळखायलाच नव्हतं. ते एवढे फिट आहेत ना, मस्त भाई खरंच. इकडे स्ट्राईक वगैरे चालू होतं, आता जेवण वगैरे तर नाही. सो आम्ही कांदा टोमॅटो वगैरे सगळं घेतलेलं. सो इकडचा जो शेफ आहे त्याला आम्ही देऊ, आणि तेच बघूया रात्री काय होईल ते जेवू. सो आणि उद्या 3 दिवस तर आम्ही इकडे त्याचा मस्त फिरणार आहे. सो आजसाठी एवढं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.